नमस्कार, सान्वीज रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये भरपूर जाळीदार मऊ लुसलुशीत खमंग ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। मार्केटपेक्षा देखील खूप छान हा ढोकळा घरच्या घरी मोजक्याच साहित्यांमध्ये तयार होतो। हा ढोकळा बनवण्यासाठी आपण जास्त भांड्यांचा देखील वापर करणार नाही, तर फक्त मिक्सरच्या भांड्याचा वापर करून हा मऊ लुसलुशीत ढोकळा आज आपण बनवणार आहोत। आपण हॉटेलमधून जसा ढोकळा आणतो भरपूर जाळीदार, त्या पद्धतीनेच हा ढोकळा अगदी परफेक्ट तयार होतो। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अगदी भरपूर जाळीदार मऊ लुसलुशीत ढोकळा तयार झालेला आहे। हा ढोकळा बनवण्यासाठी आपण दही, बेकिंग सोडा, इनो यातील कशाचाही वापर करणार नाही, तर प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यांमध्ये अगदी 10 मिनिटांमध्ये हा मऊ लुसलुशीत ढोकळा आज आपण बनवूयात। रेसिपी खूप नेहमीप्रमाणे सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग ढोकळा बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर एक मिक्सरचं भांडं आपण घेतलेलं आहे। यामध्ये 1 वाटी भरून आपण बेसन पीठ टाकून घेऊयात। ह्याच वाटीने साधारण 1.5 कप इथे मी बेसन पीठ वापरणार आहे। तुम्ही हे मेजरमेंट घरातील एखाद्या वाटीने किंवा कपाने घेऊ शकता। 1.5 वाटी भरून आपण बेसन पीठ घेऊयात। अगोदर आपण 1 वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे, आता पुन्हा अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेऊया। बेसन पीठ अगोदरच आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे। पीठ चांगलं अगोदरच आपण चाळून घेतल्यामुळे ढोकळा एकदम हलका फुलका होतो। यामध्येच आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। 1 चमचाभर साखर टाकून घेतलेले आहे। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत। 3 टेबलस्पून इथे आपण तेल टाकून घ्यायचं आहे। 1 टेबलस्पून विनेगर टाकून घेतलेला आहे। अर्धा ते पाव चमचाच आपल्याला हळद पावडर टाकून घ्यायची आहे। हळद थोडीशी आपल्याला कमीच टाकायची आहे। मिक्सरला एकदा आपण हे कोरडे जिन्नस असेच फिरवून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे। बेसन आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ते अगोदर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अगोदर 1 वाटी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे हा ढोकळा अगदी परफेक्ट प्रमाणात जाळीदार होतो। अजिबात यामध्ये जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ही पेस्ट आपल्याला ठेवायची नाही। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। 1.5 कप बेसन पिठासाठी 1 वाटी आपल्याला त्याच वाटीने पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 मोठा चमचा आपण यामध्ये बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे। इथे आपण दही, इनो, बेकिंग सोडा यातील कशाचाही वापर केलेला नाही, तर फक्त 1 चमचाभर विनेगर व 1 मोठा चमचा आपण बेकिंग पावडर टाकून घेतलेले आहे। बेकिंग पावडर टाकून घेतल्यामुळे हा ढोकळा छान स्पॉन्जी होतो। आता आपण हा ढोकळा ज्या प्लेटमध्ये सेट करून घेणार आहोत त्या प्लेटला मी अगोदरच चांगलं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे। यामध्ये संपूर्ण हे ढोकळ्याचे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। ही पद्धत वापरून किंवा ह्या प्रमाणामध्ये जर आपण ढोकळा बनवला तर अगदी परफेक्ट होतो। पाणी अगोदरच छान आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। पाण्याला चांगली उकळी आली की आपण जी ढोकळ्याची प्लेट सेट करण्यासाठी ठेवायची आहे। साधारण 15 ते 20 मिनिटं मीडियम फ्लेमवर हा ढोकळा आपण चांगला बेक करून घेऊया। साधारण 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून एकदा ढोकळा बेक झालेला आहे की नाही हे चेक करूया। एक टूथपिकची काडी घ्यायची आहे किंवा तुम्ही चाकूने देखील हे पाहू शकता। टूथपिकची काडी किंवा चाकू या पद्धतीने ढोकळ्याच्या मधोमध किंवा साईडने रोवून पाहायचं आहे। चाकूला किंवा ह्या काडीला कुठेही ढोकळ्याचं मिश्रण लागलं गेलेलं नाही, तर समजून घ्यायचं ढोकळा आपला परफेक्ट बेक झालेला आहे। ढोकळा आपण थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया। एका फोडणी पॅनमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं व अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। जिरं व मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं व हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून घ्यायचे आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। ही फोडणी चांगली खमंग आपल्याला तयार करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही थोडासा हिंग सुद्धा वापरू शकता। यामध्ये आपल्याला छोटी 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। ह्या पाण्याला चांगली आपण उकळी काढून घ्यायची आहे। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ व साखर टाकून घ्यायची आहे। पाणी चांगलं उकळून आपल्याला हलकं कोमट करून घ्यायचं आहे। एकदम गरम पाण्याचा आपल्याला यामध्ये वापर करायचा नाही। ह्या पाण्याला छान आपण खळखळून उकळी काढून हे पाणी हलकंसं कोमट करून घेऊया। ढोकळा हलकासा कोमट झालेला आहे। साईडच्या कडा पूर्णपणे आपण सैल करून घ्यायच्या आहे व यावरती कोमट फोडणी आपल्याला ओतून घ्यायची आहे। ही फोडणी थोडीशी कोमट आहे तेच आपल्याला ढोकळ्यावरती ओतून घ्यायची आहे। संपूर्ण फोडणी आपण ढोकळ्यावरती घालून घेऊ। वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया व ढोकळा आपण कट करून घेऊ।
ढोकळा आपण कट करून घेऊया। तुम्ही बघू शकाल खूप मस्त स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे। ढोकळा कट करताना दिसतोय छान स्पॉन्ज आलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत कमी साहित्यांचा वापर करून त्याचबरोबर अजिबात जास्त भांड्यांचा पसारा न करता सोप्या पद्धतीने हा ढोकळा बनवून तयार होतो। त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल भरपूर जाळीदार स्पॉन्जी मऊ लुसलुशीत हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे। सकाळच्या घाईच्या कामामध्ये नाश्त्यासाठी असो किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी असो अगदी झटपट पौष्टिक असा ढोकळा आपण अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच बनवून देऊ शकतो। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ढोकळा एकदा नक्की बनवून पहा। ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सान्वीज रेसिपीज मराठीला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।